असो. ठीक आहे. तर आज आपल्याला नॉमेनक्लेचर शिकायचं. काय शिकायचंय? नॉमेनक्लेचर म्हणजे नावं कशी द्यायची. एखादं कंपाऊंड दिलं तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला नाव द्यायचं. बरोबर. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण नॉमेनक्लेचर. त्याचा थोडासा पार्ट जो आहे बेसिक रूल्स आपण त्या दिवशी या साईडला पाहिले होते. बरोबर. अल्किन आणि अल्काइनचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा एक्झाम्पल घेत होतो आणि मग आपण पुढे जाऊयात. तर अजून त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन हळूहळू येत जाणार आहे. सर्वात पहिल्यांदा आज आपण फक्त ब्रांचिंग आली तर कसं लिहायचं ते पाहणार आहे. ठीक आहे. ब्रांचिंग आलं तर कसं लिहायचं ते पाहणार आहे. पहा काय काय पाहायचं आज आपल्याला. पहिल्यांदा तर ब्रांच असेल तर कसं लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड फंक्शनल ग्रुप असेल तर कसं लिहायचं. ओके. फंक्शनल ग्रुप. ओके. इथं फक्त एकच फंक्शनल ग्रुप असेल. किती? एक फंक्शनल. थर्ड ब्रांच प्लस फंक्शनल ग्रुप. ब्रांच प्लस फंक्शनल ग्रुप असेल तर काय करायचं. फोर्थ ब्रांच ओके प्लस मल्टिपल फंक्शनल ग्रुप. ब्रांच प्लस मल्टिपल फंक्शनल ग्रुप. त्यानंतर पाचव्याला आपल्याला पाहिजे रिंग आले तर म्हणजे बेन्झेन रिंग आली तर काय आणि बेन्झेन रिंग आले तर काय आणि त्याच्यामध्ये बेन्झेन रिंग प्लस फंक्शनल ग्रुप असेल तर कसं लिहायचं. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप आता रिंग प्लस फंक्शनल ग्रुप प्लस ब्रांच हे असं असेल तर कसं लिहायचं. ओके. हे दोन जे आहेत हे मल्टिपलचे हे आपले उद्या होतील हे. ठीक आहे. उद्या परवा 2 मध्ये. आज आपल्याला हे 3 कव्हर करायचे. पहिल्यांदा ब्रांच असेल तर काय, फंक्शनल ग्रुप एकटा असेल तर काय आणि ब्रांचिंग प्लस फंक्शनल ग्रुप असेल तर कसं लिहायचं किंवा नाव कसं द्यायचं असतं ते आपण पाहणार आहे. ठीक. आलं लक्षात. काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजलंय का? नक्की. ठीक आहे. हेच आपल्याला पाहायचं आहे. कापड आपल्यासाठी खूप चांगलं ठेवलंय. काही हरकत नाही. घरी ठेवून आलोय मी कापड. ठीक आहे. कालचं एकदा रिवाइज करूया शॉर्ट मध्ये. आता पहा. CH3 C डबल बॉन्ड CH CH CH3. बोला नाव सांगा. सगळ्यात पहिला रूल काय. ड्रॉ द गिवन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ड्रॉ केलं. सेकंड लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची. एकच कार्बन चेन आहे सिलेक्ट केली. ठीक आहे. आता इनिशियलला सुरुवातीला तुम्ही ब्रॅकेट करणार आहात. नंबरिंग देणार आहात. एकदा तुम्ही ॲडव्हान्स लेवलला गेलात थोडी प्रॅक्टिस झाली की ह्या बेसिक गोष्टी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. गरजही नाही करण्याची. ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही नाव द्यायचं आहे. समजते? आलं लक्षात. मग पहा पहिल्यांदा लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली का नंबरिंग करा. इकडून केलं 1 2 3 4 1 2 3 4. इकडून जर केलं तर फंक्शनल ग्रुप कोण आहे तुमची. डबल बॉन्ड. फंक्शनल ग्रुप कोण आहे तुमचा. डबल बॉन्ड. त्याला कितवा कार्बन येतोय. दुसरा कार्बन. आणि तिकडून केलं तर दुसरा कार्बन. मग इकडून करा किंवा तिकडून करा तुमच्या मनाने. सेम येत असेल तर कुठूनही केलं तरी चालतं. आपण म्हणूयात की त्या साईडने आपण नंबरिंग केले. ठीक आहे. किती कार्बन आहेत. 4 कार्बनवाला. 4 कार्बनवाला ब्युटेन. शेवटचं काय करायचं तुम्हाला. रिप्लेस करायचं. ब्यूट. ओके. आणि कोण आहे तुमच्याकडे. किती नंबरला डबल बॉन्ड 2 आणि EN. ब्यूट 2 EN. समजले. कळले. आता इथे AN पण जातो तसा ब्यूट 2 EN. ओके. अल्केनचा असतो तो त्याच्यावर. ठीक आहे. ब्यूट 2 EN हे ऑलरेडी आपण त्या दिवशी पाहिले. ओके. ट्रिपल बॉन्डचं सुद्धा आपण पाहिलं होतं. CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3. बरोबर का. असंच आहे. ठीक आहे. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. सिलेक्ट केली. ओके. एकच कार्बन चेन आहे. हे लॉंगेस्ट कार्बन चेन आपण सिलेक्ट केली. ठीक आहे. तिच्या चेनमध्ये गेलं. ठीक आहे. पहा नंबरिंग केलं समजा इकडून 1 2 3 4 5 6. इकडून केलं 1 2 3 4 5 6. बोला कुठून करू. कुठूनही करा. बरोबर. यावेळेस इकडून घेऊयात. बोला किती कार्बन आले. 6 कार्बनवाला हेक्स. बरोबर. हेक्सेनचा फक्त हेक्स लिहिला मी बरं कारण मला रिप्लेस करायचं. काय आलं आपल्याकडे. ट्रिपल बॉन्ड. किती नंबरला. नंबर आणि अल्फाबेट डॅशनी सेपरेट करायचे. जर 2 नंबर आले तर 2 नंबर कॉमन सेपरेट करायचं. ठीक आहे. हेक्स 3 डॅश YN. आले. समजलं. मग सर 2 नंबर म्हणजे काय तर पहा 2 नंबर म्हणजेच काय पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH3. समजा असा आहे. आता किती वेळा डबल बॉन्ड आलाय तुमचा. किती वेळा डबल बॉन्ड आलाय. 2दा डबल बॉन्ड आलाय. बरोबर. ठीक आहे. मग पहा लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली मी. केली का. लॉंगेस्ट कार्बन चेन आपण काय केली त्या ठिकाणी सिलेक्ट केली. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केल्यावरती किती कार्बन 1 2 3 4 5 6. इकडून नंबरिंग करूयात 1 2 3 4 5 आणि 6. किती नंबर येतो डबल बॉन्डला.
2 दुसरा येतो ना, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 कितवा आला इकडून केल्यावरती? दुसरा आणि चौथा. आणि इकडून केल्यावरती काय आला? दुसरा आणि चौथा. सेम कुठूनही करा मग इक्वलच आहे. समजा इकडून नंबरिंग केलं आपण, केलं का? किती कार्बन आहेत? 6. 6 कार्बनवाला हेक्स, ऑलमोस्ट तसंच एक्झाम्पल आहे हेक्स, बरोबर. पुढे बोला. 2, 4 नाही, डबल बॉन्ड आहे, बरोबर. म्हणजे ई पण किती वेळा आला? 2दा आला, म्हणून त्याला लिहायचं डाईन. काय लिहायचं? डाईन. 2 डबल बॉन्ड आहे ना, म्हणून डाईन. 3 असेल तर ट्रायल. आलंय, ठीक. आलं लक्षात? समजलंय का? नक्की कळालं. आता समजा हे स्ट्रक्चर थोडंसं मॉडिफिकेशन करतो इथेच. समजा असं आहे, ठीक आहे. मग सांगा बरं आता काय येईल? 1 2 1 2 3 4 1 2 3 4. बोला बरं आता काय येईल नाव? तिकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6. बोला इकडून नंबर केलं कितवा नंबर येतोय? तिसरा. आणि इकडून केल्यावरती दुसरा, बरोबर ना. क्लोजेस्ट पाहिजे, जवळचा. मग इकडून करणार का इकडून करणार? या बाजूने करणार आपण नंबरिंग, बरोबर. ठीक आहे, केलं. बोला किती कार्बन? हेक्स. हेक्सला काय लागलाय? डबल बॉन्ड. कुठे कुठे? सेकंड आणि थर्ड आणि डाय. मग सर समजा डबल बॉन्ड आला आणि ट्रिपल बॉन्ड पण आला, मग काय करायचं? ठीक आहे, पाहा. समजा असं घेऊयात एक एक्झाम्पल, आपण इथेच घेतो लगेच. CH3 C डबल बॉन्ड C CH2 C ट्रिपल बॉन्ड C CH3. आले. काय झालं आपल्याकडे? आता एकाच कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड पण आला, ट्रिपल बॉन्ड सुद्धा आलेला आहे, बरोबर. पहिल्यांदा काय? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली का? केली. लॉंगेस्ट कार्बन चेन काय केली आपण? सिलेक्ट केली. किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6. 5-6 येतात का? ठीक आहे, जरा 5 कार्बनवाले घेऊ, लईच होते. 3 आणि हा 4. ठीक आहे, आले. ओके, 5 कार्बनवाला पेंटेन. 5 कार्बनवाला कोण असतो आपला? पेंटेन. ओके, पेंट. आता या पेंटला कोण कोण अटॅच आहे बरं? एक डबल बॉन्ड आहे आणि एक ट्रिपल बॉन्ड, बरोबर. समजा मी इकडून नंबरिंग केलं, पहा 1 2 3 4 5. आणि मी इकडून केलं 1 1 2 3 4 5. बोला बरं, जर इकडून केलं तर फंक्शनल ग्रुपला येतोय दुसरा नंबर. कितवा येतोय? आणि जर या साईडनी केलं मी तर फंक्शनल ग्रुपला कितवा येतोय? पहिलाच येतोय ना. कितवा येतोय? पहिला. मग कुठून काढणार? पहिल्याकडून. इकडून तुम्ही नंबरिंग करणार आहात. केलं का? हे केलं आपण नंबरिंग. पेंट. बोला कोण कोण आहे त्याला? आता सर आधी डबल बॉन्ड लिहायचा का ट्रिपल बॉन्ड लिहायचा? आधी डबल बॉन्ड नंतर ट्रिपल. इथे तो प्रायोरिटी ऑर्डर. काय इथे? प्रायोरिटी. पुढे गेल्यावरती आपल्याला ती सुद्धा येणार आहे. ज्यावेळेस मल्टिपल फंक्शनल ग्रुप येईल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येणार की आधी प्रायोरिटी कोणाला? डबल बॉन्डला का ट्रिपल बॉन्डला, बरोबर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये असं ना प्रायोरिटी ऑर्डर असते. ठीक आहे, समजा काय नवीन खायला आणलं तर आधी कोणाला? छोट्याला, नंतर नंतर, आणि उरलं तर पप्पांपर्यंत जातं. ठीक आहे, असं असतं, बरोबर का? असं होतं खायला आणलं आणि पप्पाने सगळं खाऊन घेतलं तुम्हाला नाही दिलं, असं होतं का? नाही होत का? प्रायोरिटी ऑर्डर आहेत ना. सेम आपल्याकडे सुद्धा कंपाऊंडचे प्रायोरिटी ऑर्डर असतात. ज्यावेळेस मल्टिपल फंक्शनल ग्रुप येतात तिथे आपण ते पाहणार आहे. आता मी फक्त तुम्हाला डायरेक्टली सांगतो की डबल आणि ट्रिपल बॉन्ड असेल आधी डबल बॉन्ड नंतर ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, सोपं आहे. पेंट. बोला काय लागले? 3 ला काय तुमचा? डबल बॉन्ड. पेंट 3 in 1 वायल. संपलं. हे झालं नाव. पेंट 3 in 1 वायल. आले. जर 2 नंबर्स असतील ते सेपरेट करायचे कॉमन. जो अल्फाबेट आणि नंबर असेल तर कशाने सेपरेट करायचा? डॅशने सेपरेट करायचा. सर चुकून मी असं लिहिलं पेंट 3 in, रॉंग आहे, डॅश मध्ये पाहिजे. ठीक आहे, आले. रूल्स आहेत, त्या रूल्सनुसारच जायचं असतं. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की नाही. समजलंय का? मग देऊ का एक्झाम्पल? ठीक आहे. 1 ते 10 हायड्रोकार्बन्स पाठ असण्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. ते नसतील तर तुम्हाला येणार नाही. आणि एक अराउंड आपला 5 दिवस हाच चॅप्टर चालेल, म्हणजे हाच टॉपिक चालेल IUPSC. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. सगळे प्रकार आपण दररोज एक एक पाहणार. मी दररोज तुम्हाला एक शीट डायरेक्टली प्रोव्हाइड केली जाईल.
त्या शीटमध्ये जेवढे सुटतील तेवढे सगळे काय करायचे, एकदम सॉल्व्ह करायचे. ठीक आले. पहा नेक्स्ट CH3 घ्या सोडवा. या सोडवा. 1 2 आणि 3 हे तीनही सॉल्व्ह करायचं. पहा येतंय का. ओके 3 आणि 4 इथे पण H ची गरज नाही. झाले. तुम्ही किती वाजता आला. लेट होतो का आज. ईशा पॉज कर काय माहिती. झालं ठीक आहे. पहा तर पहिलं काय, किती कार्बन आहेत, 3 कार्बन. ओके नंबरिंग कडून करणार, इकडून डायरेक्टली नाव लिहितोय. पहा 3 कार्बन म्हणजे प्रोप. संपलं. खाली बोला. ब्यूट 1 2 3 4 ब्यूट 1 1 2 3 3 डाय 2 नाही ना 1 आणि 2 म्हणून डाय आणि वाय बरोबर. डाय. खाली 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन वाला हेप्ट बरोबर. हेप्ट पहा इकडून गेला 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 बोला कुठून, इकडून. का बरं, 1 येतोय. हेप्ट 1 3 5 डॅश ट्राय EN. हेप्ट 1 3 5 डॅश ट्राय EN. आले, समजले नक्की. ठीक आहे. हे झालं तुमचं फंक्शनल ग्रुप फॉर अल्किन आणि अल्काइन. आता समजा नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे. समजा ब्रांचिंग असेल तर काय करायचं, काय असेल तर ब्रांचिंग असेल तर व्हॉट इज ब्रांचिंग. पहा म्हणजेच काय होतं की फॉर एक्झाम्पल पहा हा तुमचा कार्बन, हा तुमचा कंपाऊंड आहे आणि ह्याला मध्येच काय होतं, अशी एक ब्रांच येते खाली. काय होते, अशी एक ब्रांच येते. याला काय म्हणतो आपण, ब्रांचिंग. मग सर एकच ब्रांच का, 1 पण येऊ शकते, 2 पण येऊ शकतात, 3 पण येऊ शकतात, डिपेंड. ठीक आहे, किती पण ब्रांचिंग येऊ शकते, तर आपण म्हणतो ब्रांचिंग. ओव्हरऑल काय म्हणतो त्याला आपण, ब्रांचिंग. आले लक्षात, आले ब्रांचिंग काय असतं कळले. आता पहा नेक्स्ट, आपला जर मिथे CH4 असेल याला म्हटलं जातं मिथेन. काय म्हणतात त्याला. तसंच जर तुमचा CH3 असेल याला म्हटलं जातं मिथाईल. काय म्हणतात त्याला, मिथाईल ग्रुप. हे कुठेतरी लिहून घ्या वाटलंच तर. ठीक आहे, CH3 असेल तर काय, मिथाईल. इन द सेम वे जर तुमच्याकडे असेल C2H6 याला काय म्हणतो तुम्ही, इथेन. काय म्हणतात त्याला. आणि तोच जर C2H5 असेल तर काय म्हणतात त्याला, इथाईल. काय म्हणतात त्याला. सेम वे वरती पहा 1 मिनिटानंतर लिहा. ओके पहा समजा C3H8 आहे, याला काय म्हणतो आपण, प्रोपेन. काय म्हणतो याला आपण, प्रोपेन. इन द सेम वे जर C3H7 असेल तर काय म्हणणार याला आपण, प्रोपाईल. काय म्हणणार याला आपण, प्रोपाईल. सेम वे जर ब्युटेन असेल, ओके तर फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, C4H10 ब्युटेन. आणि तो जर C3H9 झाला काय म्हणणार याला आपण,
सॉरी C4H9 झालं, काय म्हणणार तुम्ही त्याला? ब्युटाईल. म्हणजे काय फरक आहे रे? एक हायड्रोजन, तर 4 आहेत तर इकडे 3 आहेत, तिकडे 6 आहेत तर इकडे 5. एक हायड्रोजन कमी झाला की अल्केनचं काय होतो? अल्काईल. अल्काईल काय होतो? अल्काईल. म्हणजे मिथेनचा मिथाईल, इथेनचा इथाईल, प्रोपेनचा प्रोपाईल, ब्युटेनचा ब्युटाईल. समजलंय? ओके. इन द सेम वे पुढे तुमचं कंटिन्यू होईल. पेंटचं पेंटाईल, हेक्सचं हेक्साईल, हेप्टचं हेप्टाईल. ओके. हेप्टेनचं हेप्टाईल तुमचं होऊन जाईल. समजलंय? आले. ज्यावेळेस ब्रांचिंग येईल, ज्यावेळेला काय येणार आहे? ब्रांचिंग येणार आहे, त्यावेळेला आपल्याला ही नावं वापरायचं. काय करायचं? आपल्याला ब्रांचिंग येणार त्यावेळेला ही नावं आपल्याला यूज करायची. कशी? दाखवतो तुम्हाला. ठीक आहे? समजले? आले. झाली पहिली गोष्ट. सेकंड थिंग, जे ब्रांचिंग असतात ते काय असतात? मेन चेन मध्ये खाली लागलेले आहेत. मेन चेनला काय लागले? तुमच्या अटॅच झालेले आहेत. ओके. खाली किंवा वरती अटॅच झालेले आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मेन चेन जी आहे ही असते तुमची पॅरेंट चेन. कोण असते? ही तुमची पॅरेंट चेन. आणि ही ज्या ब्रांचिंग असतात, दिस इज द चाइल्ड. काय म्हणू शकतो तुम्ही ह्याला? ॲज अ चाइल्ड. मग मला सांगा, ज्यावेळेस नाव लिहित आणि आधी पप्पांचं नाव लिहितो, नंतर चाइल्डचं, आधी चाइल्डचं मग पप्पांचं? आधी चाइल्डचं. म्हणजे ब्रांचिंगची नाव कुठे येणार? आधी सुरुवातीला. आणि मग कोणाचं येणार? पॅरेंटचं. बरोबर. कोणाचं येणार मग? पॅरेंटचं. आडनावर मागे. आडनाव इज नथिंग बट युअर फंक्शनल ग्रुप. आले का? ठीक आहे. समजलंय? फॉर एक्झाम्पल घेऊन सांगतो, पहा तुम्हाला, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. पहा, जसं की आपल्याकडे आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, चला नॉर्मल घेऊयात आधी. CH2 CH2 CH3 आणि ह्याला खाली लागली एक ब्रांच. आले? पहा, 1 2 3 आणि 4 झाले 4 बॉन्ड. एका कार्बनला बॉन्ड 4 असतो. ओ मॅडम इकडे पहा. ठीक आहे. पहा, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. आता तुमच्याकडे 2 मेथड चेन सिलेक्ट करायची. पहा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि जी मोठी आहे ती सिलेक्ट करायची. दोघांकडे 5 5. मग कोणतेही करा, ऑप्शन आहे ती करा किंवा ही करा, चालेल. चेन कशी हवी? आणि कंटिन्युअस. लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस इज इम्पॉर्टंट. लक्षात ठेवायचं. फक्त लॉंगेस्ट नाही, लॉंगेस्ट प्लस कंटिन्युअस सुद्धा तुमची चेन आहे. बरोबर. ठीक आहे. आता नंबरिंग असं करायचंय आपल्या रूलनुसार. रूल त्या दिवशी ऑलरेडी लिहून दिलेत की फंक्शनल ग्रुपला किंवा तुमच्या ब्रांचला काय आला पाहिजे? लोएस्ट नंबर. ओके. पण जर तुमच्याकडे फंक्शनल ग्रुप अँड ब्रांचिंग पण आहे, प्रायोरिटी कोणाला द्यायची? फंक्शनल ग्रुपला. प्रायोरिटी कोणाला द्यायची? म्हणजे फंक्शनल ग्रुपला लोएस्ट नंबर आला पाहिजे, मग ब्रांचिंगला किती येऊ. ठीक आहे. आले. आता आपल्याकडे काय इथं फक्त ब्रांचिंग आहे, मग विचार कोणाचा करायचा आहे? फक्त आपल्याला ब्रांचिंगचा. ब्रांचिंगला काय आलं पाहिजे? लोएस्ट. इकडून केलं 1 2 3 आणि ब्रांचिंगला म्हणजे ब्रांचिंग असलेल्या कार्बनला. ठीक आहे. आणि इकडून केलं तर 1, इकडून करूयात 1 2 3 4 5. 5 कार्बनवाला पेंटेन. फंक्शनल ग्रुप आहे का? काय लिहिलं? पेंटेन. पॅरेंट नेम लिहिलं का? आता कोण राहिलं? चाइल्ड. कोण आहे? म्हणजे CH3 ला काय म्हणतो आपण? मिथाईल. CH3 म्हणजे काय? मिथाईल. आणि जर मिथाईल असेल त्याला कुठे घ्यायचं आपल्याला? आधी मुलाचं नाव, नंतर पॅरेंटचं नाव. बरोबर. परंतु मुलगा किती नंबरला आहे? म्हणून काय लिहिणार तुम्ही? 2 मिथाईल डॅशची गरज नाही. 2 मिथाईल पेंटेन. आले? समजले? नाव कळाले? नक्की समजले? वाटलंच तर लिहून घ्या. हे इकडचं लिहून घ्या. हे 3 हे 4 आणि ते एक्झाम्पल एक पटकन. सरले जीव तोडून शिकवतात. कधी कधी फ्लो मध्ये लई शिकवतात. असं वाटतं आता जर चुकून मध्ये इंटरप्ट केलं ना आपण, त्यांना हाणतात काय आपल्याला. झाले? पहा नेक्स्ट. काय नाही, नसेल झालं व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं. ठीक आहे. CH3 CH2 नाव सांगा आता तुम्ही. CH3 CH3 CH2 CH3. बोला. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. समजा अशी केली मी 1 2 3 4. किती आले कार्बन?
1 2 3 4 5 किती आले कार्बन? 5. 1 2 3 4 आणि 5 किती आले? 1 2 3 आणि 4. लॉंगेस्ट कोणती आली? एकतर स्ट्रेट चेन किंवा ही 5 वाली. मी अशी सिलेक्ट करतो यावेळेस. सर नाव बदलेल का? नाही बदलणार. ठीक आहे, पहा नंबरिंग करा. समजा मी इकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 5. ब्रांचिंगला कितवा नंबर येतोय? दुसरा आणि तिसरा. इकडून केलं समजा 1 2 3 4 आणि 5 कितवा येतोय? 3 आणि 4. मग कुठून करणार? इकडून. पहा 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बनवाला फंक्शनल ग्रुप आहे का? काय आहे की अल्केनच फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे, तसा नाहीये. ठीक आहे, बोला कोण कोण लागले त्याला? 2 ला दुसऱ्या कार्बनला CH3 आणि तिसऱ्या कार्बनला पण किती वेळा? कुठे कुठे? 2 आणि 3. मग पहा काय येणार? 2, 3 डॅश डाय मिथाइल पेंटेन. एनी डाऊट? समजले? नक्की कळाले? आले का? लिहून घ्या एक्झाम्पल. काय म्हणजे इकडून नंबरिंग केलं पहा की हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन झालं. दुसऱ्या कार्बनला कोण लागलाय? मिथाइल. आणि तिसऱ्या कार्बनला कोण लागलाय? इथे CH3. 2 3 आलं का? म्हणजे आपण इतका वेळ स्ट्रेट चेन घेत होतो, आता फक्त मी आडवी घेतली. एवढंच केलं, बाकी काय नाही. एवढंच केलं, काहीच नाही. शपथ. झाले? याचं नाव लिहा बरं झालं असेल तर. झालं असेल तर या कंपाऊंडचं नाव लिहायचं. कार्बनची डिग्री सांगा बरं. 4 डिग्री. क्वाटर्नरी कार्बन. ठीक आहे, घ्या. झाले? पहा रूल काय आपला? लॉंगेस्ट कार्बन चेन रूल काय आपला? पहा मग 1 2 3 किती येतात? 1 2 3 किती येतात? 1 2 3 किती येतात? कोणते बी करा तुमचे 3. सोपं आपल्याला स्ट्रेट जातं, स्ट्रेट घेऊयात. 3 कार्बनवाला प्रोपेन आहे का? काय फंक्शनल ग्रुप दुसरा? प्रोपेन. काय काय लागले प्रोपेनला? इकडून गेलं तरी दुसरा कार्बन, तिकडून गेला तरी 1 2 3. दुसऱ्या कार्बनला कोण आहे? किती वेळा आहे? 2दा. म्हणून काय लिहिणार तुम्ही? कॉमा 2. 2दा आहे ना, तरी 2 लिहायचं. 2 2 2 वेळेस लिहायचा 2, कारण 2दा अटॅच झालाय. बरोबर? ठीक आहे. 2 2 डाय मिथाइल प्रोपेन. इन डाऊट? कळलंय? समजलंय? नक्की घ्यायला. झाले? लिहून झाले? वरती पहा आता. नेक्स्ट पहा. आता पहा आपल्याकडे तुम्ही जर व्यवस्थित पहिला रूल काय? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायचे. 1 2 3 4 5 किती आले स्ट्रेट चेनला? 1 2 3 4 5 किती आले? 1 2 3 4 5 किती आले? 5. बरोबर. आता ऑप्शन पहा किती आपल्याकडे. एक तर अशी स्ट्रेट चेन करा, अशी करा किंवा ठीक आहे. पहा 1 2 3 4 आणि 5 अशी पण करा. मी स्ट्रेट चेन करतो. काय करतो मी? स्ट्रेट चेन. आले किती कार्बन आले? 5 कार्बन. नंबर करा. इकडून 1 2 किती येतोय? 1 2 3 किती येतोय? मग कुठून करणार? या बाजू 1 2 3 4 आणि 5 आलंय 5. काही डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की. 5 कार्बनवाला पेंटेन. 5 कार्बनवाला पेंटेन. ठीक आले? काय आला? 5 कार्बनवाला पेंटेन. त्याला कोण आहे? 2 ला
2 ला मिथाईल आणि 3 ला हा काय CH3 CH2 CH3 म्हणजे पहा ऍड केलं C2H5 आलं का? ते डायरेक्ट C2H5 देतील किंवा CH2 CH3 देतील. काय हा म्हणजे इथाईल. आता पहा बरं सर, एकदा इथाईल आलाय एकदा इथाईल आलाय, मिथाईल आलाय इथाईल आलाय, आधी कोणाला घ्यायचं? नाही, अल्फाबेट नुसार जायचं. कोणानुसार जायचं? अल्फाबेट. अल्फाबेट मध्ये आधी M येतो का आधी E येतो? मग आधी कोणाला घ्यायचं? E ला घ्यायचं. मग E चं नाव आधी घेऊयात. कोण आहे? इथाईल. किती नंबरला? 3 इथाईल. बोला 2 मिथाईल पेंटेन. आले? समजलंय का? नक्की कळाले? काय डाऊट? ठीक, बोलू नका. झालंय? जायचंय पुढे? पहा बोला, कोणती चेन सिलेक्ट करू? स्टेट चेन. कोणती चेन सिलेक्ट करायची? स्टेट चेन. बरोबर ना? ठीक आहे. ही अशी खाली केली तरी चालेल. 2 कार्बन आहेत ना, बरोबर. इकडे पुढे 2 आहेत. ही अशी आली खाली तुम्ही तरी चालेल, काही अडचण नाही, ते पण चालते. बोला किती कार्बन आलेत? 1 2 3 4 5 6. 6 कार्बनवाला, 6 कार्बनवाला. पण इथे हेक्सेन आहे का? फंक्शनल ग्रुप पण आले आपल्याकडे, बरोबर. म्हणून काय येणार? हेक्स. आता नंबरिंग करायची. 1 2 3. पहा 1 2 4 5 आणि 6 आले. किंवा इकडून केलं 1 2 3 4 5 आणि 6. फंक्शनल ग्रुपला लोएस्ट कुठून येतोय? कुठूनही करा. इकडून पण 3 येतोय, इकडून पण 3 येतोय. पण जर इकडून केलं तर ब्रांचिंगला पण काय होतोय? लोअर नंबर येतोय. म्हणून कुठून करणार तुम्ही? या बाजूने. तिकडून करणार. ठीक आहे. पहा समजा नंबरिंग केलं आपण, तर बोला काय आलं? हेक्स. डबल बॉन्ड किती वाला? तिसऱ्या कामाला. हेक्स 3En झालं. आता पॅरेंट कडे. पॅरेंट झाले. आता चिल्ड्रन्स. चिल्ड्रन्स मध्ये कोण आहे? 2 ला CH3 आणि 4 ला C2H5. आधी कोणाला घ्यायचं? इथाईल. किती नंबरला? 4 इथाईल 2 मिथाईल X3En. आले? समजले? घ्या लिहून. झालंय का? नेक्स्ट पहा, इकडे पहा. पहिला रूल काय? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट. 1 2 3 4 किती आले? 4. 1 2 3 किती आले? 1 2 3 4 किती आले? किंवा 1 2 3 4 किती आले? मग एक तर अशी 4 घ्या, ही 4 घ्या, किंवा चालेल का? नाही चालणार का? हीच घ्यावी लागेल. अहो ह्या चेन मध्ये फंक्शनल ग्रुप पण आलाय ना, आहे का नाही? त्याला प्रायोरिटी नको द्यायला, मानाचा आहे तो. ठीक आहे, त्याला प्रायोरिटी दिली आपण, बरोबर. ठीक आहे. मग समजा नंबरिंग केलं मी 1 2 3 4 किती येतोय फंक्शनल ग्रुपला? 3. ब्रांचिंगला तुम्हाला मागे सांगितलं, ब्रांचिंगला प्रेफरन्स का फंक्शनल ग्रुपला? फंक्शनल ग्रुपला. म्हणून 1 2 3 आणि 4 किती कार्बन आले? 4 कार्बनवाला. ब्यूट मध्ये कोण लागलाय? 1 ला ब्यूट 1 E आणि 3 ला काय लागलाय?
एकाला इथाईल एकदा मिथाईल, मग लिहायचं तसंच 3 इथाईल 3 मिथाईल ब्यूट 1 EN. काय काय हो एक आहे, मग वरती इथाईल खाली मिथाईल. कुठे मिथाईल दोनदा झाला, वरती C2H5 आलं का, ऍड कर की, घ्या लिहून. झालंय. सिंपल. काय करायचं, लॉंगेस्ट चेन, एकच चेन आहे. कसं आहे स्ट्रक्चर, क्लोज स्ट्रक्चर आहे. कसं आहे हे क्लोज. आतापर्यंत आपण पाहिलं ते ओपन होते, आता हे कसं आहे क्लोज म्हणा किंवा सायक्लिक म्हणा, काय म्हणतो त्याला आपण सायक्लिक. किती कार्बन आहेत बरं, 3 कार्बनवाला, संपलं. 3 कार्बनवाला प्रोपेन. पण नुसतं साधा सुद्धा प्रोपेन आहे का, नाही, क्लोज चेन मधला प्रोपेन, म्हणून त्याला म्हणतो आपण सायक्लोप्रोपेन. काय म्हणतो त्याला आपण. मग सर ते असं देतात का, नाही, ते फक्त असं देतात. आपण ओळखायचं हा काय, समजा त्यांनी असं दिलं सायक्लो ब्युटेन, समजा असं दिलं त्यांनी सायक्लो पेंटेन, बरोबर. समजा असं दिलं सायक्लो हेक्सेन, आणि असं दिलं तर हे सायक्लो झालं ना, आणि मध्ये डबल बॉन्ड झाला. डबल बॉन्ड असेल हेक्सेन मध्ये तर तो होतो हेक्झिन, डबल बॉन्ड असेल तर काय होतो तो हेक्झिन. मग हा काय झाला हेक्झिनच आहे, पण कसा आहे सायक्लो, म्हणून काय होणार तुम्ही सायक्लो हेक्झिन. संपला. एवढं सोपं आहे. केवढं सोपं आहे. समजा असं आलं तर बोला काय होणार याला, हा, आणि समजा असं आलं तर आता तुम्हाला पाहावं लागेल 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन, बरोबर. म्हणजे सायक्लो, कारण सायक्लिक आहे. ब्यूट किती वेळा, पहिल्याला आणि तिसऱ्याला. ब्यूट 1,3 डाईन. आलं का, समजलंय कसं केलंय मॅडम, कळलंय. नंबरिंग करावं लागेल. समजा असं असेल CH3. आता बोला बघा की काय करणार. नाही, आता समजा नंबरिंग केलं मी, ब्रांचिंग कुठे आहे माझे, इथे, म्हणजे या कार्बनला काय आला पाहिजे लोएस्ट नंबर. 1 2 3 4 5 6. कसं सायक्लो, थांबा, सायक्लो कोण हेक्झेन, बरोबर. आणि 1 ला कोण आहे 1 मिथाईल सायक्लोहेक्झेन. आलं का, समजलंय. रिंग स्ट्रक्चर कळलेत का, 100%. डबल बॉन्ड वाले पण कळलेत. ठीक आहे, चालतं. इथपर्यंत काय डाऊट आहे, नक्की नाही. ठीक आहे, आता जाऊयात आपण. जर डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डच्या व्यतिरिक्त जर फंक्शनल ग्रुप आले तर त्यांचं नंबरिंग किंवा त्यांचं नेमिंग आपल्याला कसं करायचं आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का, परत एकदा विचारतो. नक्की नाही. झाले. याच्यामध्ये एवढीच व्हरायटी येते, अजून काही वेगळं असं येणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे. आता ते ह्याच्यापेक्षा अजून मॉडिफिकेशन काय करू शकतात ह्याच्यात. एक मिनिट, कोणाचं. ठीक आहे. तर पहा, फंक्शनल ग्रुप याच्या व्यतिरिक्त फंक्शनल ग्रुप आले तर काय. मग प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी काही प्रेफिक्स आहे आणि काही सफिक्स आहे. प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी काय आहे, प्रेफिक्स आणि सफिक्स. जसं की पहा, फंक्शनल ग्रुप आपण ऑलरेडी त्या दिवशी पाहिलेले आहेत. त्यांच्यासाठी काय पाहिजे आपल्याला आता, सफिक्स काय असेल आणि प्रेफिक्स म्हणून वापरला तर काय येऊ शकतं. शक्यतो आपण सफिक्स घेतो. प्रेफिक्स कधी घेतो, ज्यावेळेस मल्टिपल येतील. प्रेफिक्स कधी घेतो, ज्यावेळेला मल्टिपल फंक्शनल ग्रुप एकाच कंपाऊंड मध्ये येतील, त्यावेळेस आपण काय घेतो त्याला प्रेफिक्स म्हणून कोणाला घेतो, आणि काही जणांना आपण काय करतो ऍज अ सफिक्स घेतो. आधी आपण सगळे सफिक्स पाहूयात, मग आपण प्रेफिक्स पाहूयात. ठीक आहे. पहा, पहिला फंक्शनल ग्रुप आहे आपल्याकडे OH. OH म्हणजे कोणता, अल्कोहोल. जर अल्कोहोल आला तर त्याला सफिक्स लावतो आपण ओल. काय सफिक्स लावतो,
ओल. सेकंड आपल्याकडे आहे हॅलोजन्स. काय आपल्याकडे हॅलोजन्स डिनोटेड बाय एक्स. कशाने दाखवतो आपण एक्स. ओके. आता हॅलोजनला कधीही तुम्ही सफिक्स म्हणून घेऊ शकत नाही. ओके, मग प्रेफिक्स घेतो. काय प्रेफिक्स घेतो आपण हॅलो. काय प्रेफिक्स घेतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर क्लोरीन असेल तर काय म्हणणार आपण त्याला क्लोरो. फ्लोरीन असेल तर फ्लोरो. आयोडीन असेल तर आयडो. बरोबर ठीक आहे. क्लोरीन असेल तर क्लोरो, फ्लोरो, आयोडो, ब्रोमो. आलंय का समजलंय. आले हे झाले सगळ्याचे. थर्ड आपल्याकडे काय असू शकतो अल्कोहोल झाला, हॅलोजन झाला, अजून कीटोन. अल्डिहाइड घेऊयात आधी. ठीक आहे. काय असेल आपल्याकडे समजा अल्डिहाइड. जर अल्डिहाइड असेल तर आपण त्याला सफिक्स घेतो अल. काय घेतो आपण ए एल लिहितो. काय लिहितो आपण अल. फोर्थ जर आपल्याकडे कीटोन असेल काय असेल आपल्याकडे कीटोन तर त्याला आपण ओन घेतो. काय लिहितो आपण ओन ओ एन ए. ठीक आहे. वन नाही ते ओन ए ओ एन ए. ठीक आहे ते वेगळं. नेक्स्ट आपल्याकडे समजा असेल कार्बोक्सिलिक ऍसिड. काय असेल आपल्याकडे समजा कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रत्येकाचे स्ट्रक्चर इथं काढायचे. अल्डिहाइड कसं कीटोन कसं कार्बोक्सिलिक ऍसिड नाही घेत ना. सगळ्याचे प्रेफिक्स एकदम लिहून देतो. ठीक आलंय. कार्बोक्सिलिक ऍसिड जर असेल तर त्याचं सफिक्स काय लिहितो आपण ऑक्झिक ऍसिड. काय लिहितो आपण ऍसिड. ठीक आहे. ओइक ऍसिड लिहितो सॉरी. काय लिहितो आपण ओइक ऍसिड. काय लिहितो आपण ओइक ऍसिड. 6 अजून कोण राहील आपल्याकडे समजा इथर असेल. काय असेल आपल्याकडे इथर. काय असेल आपल्याकडे ठीक आहे. तर काय लिहितो आपण त्याला आपण अल्काइल मिथाइल इथर असं लिहिलं जातं. काय लिहितो आपण त्याला सॉरी इथर किंवा ऑक्झी लिहितो आपण. काय लिहितो त्या ठिकाणी ऑक्झी अल्केन. काय लिहितो आपण त्याला ऑक्झी अल्केन. अल्कॉक्झी अल्केन लिहितो त्याला आपण. कसं ते तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. हे झालं इथरच्या केसमध्ये. अजून कोण राहिलं बरं इस्टर जर असेल. काय असेल समजा इस्टर. त्याला लिहितो आपण O8. काय लिहितो त्याला आपण OATE. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे समजा असेल अमाइन्स. काय असेल आपल्याकडे अमाइन्स. जर अमाइन असेल तर अमाइन्सला आपण लिहितो अमाइन. ओके. मिथामाइन, प्रोपामाइन वगैरे वगैरे. ठीक आहे. तिथे येणार शेवटचं ई रिप्लेस करायचं अमाइन जोडून टाकायचं. पुढे बोला काय फिनॉल. फिनॉलचं सेपरेट फॉर्म फिनॉलचं नाही याच्यात. बोला अजून सायनाइड. जर सायनाइड असेल 9 तर त्याला सुद्धा आपण ऍज अ प्रेफिक्स घेतो. त्याला लिहितो आपण प्रेफिक्स सायनो. काय लिहितो आपण ओके. काय लिहितो त्याला आपण सायनो. एनी डाऊट इथपर्यंत. काय लिहितो आपण सायनो किंवा सायनाइड घ्या शेवटी तरी पण चालेल. ओके. दोन्ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आले. आता प्रेफिक्स पा सगळ्यांसाठी. ओके. हॅलोजन साठी जर प्रेफिक्स घ्यायचा सफिक्स घ्यायचा त्याला नसतो. ओके. हॅलोजन साठी जर तुम्ही ऍज अ प्रेफिक्स घेतला. प्रेफिक्स म्हणजे काय आधी. प्रेफिक्स म्हणजे काय जर त्याला तुम्ही आधी वापरलं तर ह्याला लावतो आपण हायड्रॉक्सी. काय लावतो आपण त्याला काय लावतो आपण त्याला हायड्रॉक्सी. ठीक आहे. जर अल्कोहोल असेल त्याला ऍज अ तुम्ही प्रेफिक्स घेतला तर काय लावायचं तुम्ही हायड्रॉक्सी. आणि समजा तुमचा अल्केन असेल. काय असेल समजा तुमच्याकडे अल्केन. त्याला म्हणतो आपण फॉर्मिल. काय म्हणतो त्याला आपण फॉर्मिल. काय म्हणतो त्याला आपण फॉर्मिल. पहा जर अल्डिहाइड असेल तर म्हणतो त्याला आपण MYL. तशी गरज नाही पडत यांची पण ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला ऍज अ फॉर्मिल. रेअर केसमध्ये आपल्याला JEE ला वगैरे हे आपल्याला लागतात. ठीक आहे. CET ला किंवा बोर्ड्सला तुम्हाला एवढं इन डेप्थ विचारत नाही. विचारू पण शकतात. ठीक आहे. त्यामुळे आपण तयारीत राहायचं. जर कीटोन अल्डिहाइड असेल तर काय लिहितो आपण त्याला फॉर्मिल. जर तुमच्याकडे कीटोन आहे तर काय लिहितो आपण ऑक्झो. काय लिहितो आपण ऑक्झो. हे कसे वापरायचे हे सगळे आपण पाहणार आहे. काय लिहितो आपण OXO. ठीक आहे. नेक्स्ट पहा फॉर्मिल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड. जर सफिक्स म्हणून असेल तर ओइक ऍसिड आणि जर असं असेल तर कार्बोक्सी. ठीक आहे. काय लिहितो आपण कार्बोक्सी असेल. इथर. इथर जर असेल तर इथरला मागेच घेतो. काय इस्टर सेम मागेच घेतो. अमाइन्सला सांगितलंय. ठीक आहे. आलंय का समजले. अमाइन्सला सुद्धा आहे का अमायनो सॉरी अमाइनचा आहे अमायनो बेन्झीन. ओके. काय म्हणून घेतो आपण त्याला अमायनो म्हणून घेत असतो. इथपर्यंत काय डाऊट नक्की नाही. जे लिहिले नाही ते तुम्ही वापरत नाही. ठीक आहे. चुकलं इथे सायनाइड इथं सायनो.
ओके, सायनाइड असेल तर त्याचं बरोबर होतं, सॉरी सायनो इथे ॲज अ प्रेफिक्स आणि सफिक्स म्हणून वापरलं, त्याला आपण नायट्राइल म्हणून वापरतो. काय वापरतो त्याला? ॲज अ. एनी डाऊट? याला सफिक्स नाही. ठीक आहे, इथं सुद्धा नाही. ठीक आहे, आलंय, समजले नक्की? हा टेबल तुमचा पार्ट असणं अपेक्षित आहे. या टेबलच्या बेसिसवरती तुम्हाला सगळे एक्झाम्पल सुटणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल घेऊयात, पहा आपण आता. सांगा कोणता घेऊ? सगळे एक एक घेऊ का? OH, CH3, CH2, Cl, CH2, CH3, C, कोण आहे आपल्याकडे? अल्डिहाइड. CH2, C डबल बॉन्ड O H, CH3, C डबल बॉन्ड O, CH3, CH3, C डबल बॉन्ड O, OH. पुढे काय आपल्याकडे? ईस्टर ना? CH3, CH2, सिंगल बॉन्ड O, CH2, CH3. पुढे बोला, कोण आहे ईस्टर नंतर? ईस्टर. ठीक आहे, ईस्टर अमाइन्स. ठीक आहे, आता पहा प्रत्येकाची नाव कशी द्यायची. ठीक आहे, आले सगळं? बोला. पहिला, किती कार्बन आहेत? 2 कार्बन असेल तर काय म्हणतो त्याला आपण? इथेन. इथेन मधला शेवटचा ई रिप्लेस करायचा, इथ्या, आणि काय जोडायचा? सफिक्स ओल. झाला इथेनॉल. आलंय का? समजलं? समजा त्याला नंबर असेल तर नंबर देऊन तो लिहायचा आहे. आलंय लक्षात? ठीक आहे, पुढे आता क्लोरीन आलाय. क्लोरीन म्हणजे हॅलोजन. हॅलोजन काय म्हणून वापरतो आपण? कंपल्सरी प्रेफिक्स. काय म्हणून वापरतो हॅलोजन? कंपल्सरी प्रेफिक्स. कोणता हॅलोजन आहे? क्लोरीन. आणि किती कार्बन आहेत? 2. म्हणून काय म्हणणार आपण? क्लोरो. आणि 2 कार्बन म्हणून त्याला म्हणणार आपण इथेन. क्लोरो इथेन. कळाले? आले? नक्की समजले? मॅडम कळतंय का? नंतर लिहा, वेळ देणार आहे, थांबा. पुढे बोला, कोण आहे हा तुमचा फंक्शनल ग्रुप? अल्डिहाइड. कोण आहे तुमच्याकडे? अल्डिहाइड. ओके, जर अल्डिहाइड किती कार्बन आहेत बरं? 3 कार्बन. हा पण कार्बन आहे ना, आणि कंटिन्युअस चेन मध्ये. मग जर कंटिन्युअस चेन मध्ये असेल तर त्याला सुद्धा विचारात घ्यायचं, त्याला सुद्धा घ्यायचं टीम मध्ये. यांच्या किती कार्बन आले? नंबरिंग कडून इकडून का इकडून? ऑब्विसली इकडून का? फंक्शनल ग्रुप तिकडून जवळ आहे. 1 2 3. एनी डाऊट? कळलं का? 3 कार्बन वाला, 3 कार्बन वाला प्रोपेन. आलं का? प्रोपेन. ई काढा, प्रोप्या, आणि काय जोडायचं त्या ठिकाणी? अल जोडायचं. आधीचा ए तसं, याला एल नाही जोडायचं, ऑलरेडी ए आहे, मग याला प्रोप्या नल. ओके, प्रोप्या नल येणार. ठीक आहे, समजतंय का? नक्की का? ठीक आहे, नेक्स्ट पहा, कोण आहे? कीटोन. किती कार्बन आहे का? किती कार्बन? 3 कार्बन. 3 कार्बन वाला प्रोपेन. फक्त काय लागतं? ई काढायचं आणि ओन जोडायचं, प्रोपेनोन. आलंय? ठीक आहे, पण किती नंबरला? इथे 2nd नंबरला, म्हणून लिहू शकता तुम्ही प्रोपेन टू ओन. ओके, आता नाही लिहिला तरी कळतो लगेच, कारण 3च कार्बन आहे. ठीक आहे, खाली किती कार्बन? 2 कार्बन. 2 कार्बन वाला इथेन. 2 कार्बन वाला, त्याला कोण लागलंय? ऑइक ऍसिड. काय लावायचं त्याला आपण? इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड. समजलंय? नक्की का? ठीक आहे, खाली बोला. या साईडला तर पहा, रूल काय आहे? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. एकतर ही करा, चेन ब्रेक होती ना, पुढे ऑक्सिजन आलाय, कार्बन आलाय का? एकतर ही करा किंवा ही करा मॅडम. ठीक आहे, आले, ही करा किंवा ही करा. समजा ही केली, कोण आहे हा? 2 कार्बन वाला इथेन. कोण? 2 कार्बन वाला इथेन. पहा, ऑक्झी अल्केन आलाय, आलाय. आणि कोण? हा ओ, याला म्हणतो आपण ऑक्झी. आणि त्याला कोण लागलाय तुमचा? इथाईल लागलाय ना, ह्याला म्हटलं जातं इथॉक्झी इथेन. काय म्हणतो त्याला आपण? इथॉक्झी इथेन. काय म्हणतो त्याला आपण? इथॉक्झी इथेन. अल्कॉक्झी अल्केन. पण सर मग घ्यायचं कोणाला पॅरेंट म्हणून? पॅरेंट मोठा असतो ना, जी चेन मोठी त्याला मागे घ्यायचं, जी छोटी त्याला ऍज अ
चाइल्ड म्हणून कन्सिडर करायचं. एक्झाम्पल आले की आपल्या लक्षात येईल. आता फक्त लक्षात ठेवा. बोला, एकच कार्बन, बोला. अमाइन दोन्ही वापरू शकतो, एक तर प्रेफिक्स म्हणून किंवा सफिक्स म्हणून. जर प्रेफिक्स वापरलं पहा, अमायनो मिथेन, आणि जर सफिक्स वापरलं, बोला, मिथाइल अमाइन. ओके, आलंय सगळ्याला तसंच. आता पहा, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल ॲज अ प्रेफिक्स घ्या, हायड्रॉक्झी इथेन, हायड्रॉक्झी इथेन. मग नाव बदलायचं नाही, शेवटचं ई बदलायचं नाही. ई कधी बदलायचं, जर सफिक्स ऍड करायचे. प्रेफिक्स जोडताना गरज आहे का? समजा असं केलं, फॉर्माइल, फॉर्मिल इथेन, ऑक्झो प्रोपेन, ऑक्झो प्रोपेन. आले. समजा आधी घेतलं तर करायची गरज नाही. समजले? आले का? नक्की कळाले? ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा, हा टेबल आणि ते एक्झाम्पल्स काय करायचं व्यवस्थित लिहून घ्यायचं. ठीक आहे, आलं लक्षात? नक्की पॉज करा आणि लिहून घ्या. होमवर्क किती द्यायचे सम? ठीक आहे, 14 देऊ आपण. 14, 20. ठीक आहे, तुमची इच्छा 20. हो हो. बोलू नका. झालं असेल ते लिहून एक्झाम्पल, तर हे होमवर्कचे एक्झाम्पल लिहून घ्या लगेच. हे तुम्ही सॉल्व करणार आहात घरी, बरोबर ना? नक्की का? कधी द्या की होमवर्क, द्या की. मी कुठं होमवर्क द्यायला नाही कुठं म्हटलं. होमवर्क द्यायचा देऊ शकता तुम्ही. तुम्ही जे लिहिले ते देऊ शकता. समजून घेतील ते, काय हरकत नाही, माझं काय म्हणणं नाही. सव्वा आणि तिसरं रिपीट झाले. डबल डबल फंक्शनल ग्रुप झाला. 15 झाले ना? झालं नाही काय? 18, 19 आणि 20 संपलं. तमना देतोय.
चेक करा CN काय असतो. थांब थांब देतो, सोडतो, सरतोय बाजूला. 21 झाले ना, एक लास्ट देतो. 22 फायनल. ओके. 11, 12, 13, 14 झाले ना. अरे ठीक आहे, चला 21, 22 नंबर झाले ना, 21 झालाय, 14 राहिले. चला जाऊ दे. व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं. ठीक आहे, चालते. हा होमवर्क तुमचा उद्या त्यांनी कंप्लीट असणं अपेक्षित आहे. चालते, आले लक्षात? ठीक, सगळ्यांचं करा. बाय बाय.